माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगची गेल्या 2 दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। स्वतः उद्धव ठाकरे यांनी यावरून संताप व्यक्त केलाय आणि यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी देखील थेट प्रत्युत्तर दिलंय। भाजपकडून फडणवीसांच्या बॅगची चेकिंग करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून थेट टीका करण्यात आली आहे। जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते असा निशाणा भाजपनं विरोधकांना लगावलाय। 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली होती आणि त्याचा हा व्हिडिओ भाजपकडून पोस्ट करण्यात आलाय। यावेळी भाजपकडून ठाकरेंना चांगलंच डिवचण्यात आल्याचं कळतंय। यवतमाळमधील वणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या मतदारसंघात दाखल होताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची तपासणी केली होती। उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला होता। भरारी पथकाच्या प्रतिनिधींना काही प्रश्न देखील विचारले होते आणि या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती। यानंतर निवडणूक आयोगाने भरारी पथकातील सदस्यांचं कौतुक केलंय। उद्धव ठाकरे हे वणी इथे आले असता त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगची तपासणी करण्यात आली। या केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सामान्य निरीक्षक सज्जन राजशेखर यांनी कौतुक केलं असून अभिनंदन करून प्रमाणपत्र दिले। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शहा, गौतम अडाणी, लोढा यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत। अगदी पोलीस बंदोबस्तात पोचवलेले आहेत, पोलिसांच्या गाडीतून पोचवलेले आहेत। तर या गाड्या कुठे थांबवल्या, त्यांची झडती घेतली असं आम्ही पाहिलं नाही। हे जे आता म्हणतायत प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू, गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची, करून दाखवा। काल गडकरींची गाडी तपासली नाही, आता हे दाखवायला करतात सगळं। हा सगळा खेळ आहे, हे सगळं चुकीचं आहे। उद्धव ठाकरे यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी 2 दिवस तपासल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या बॅग का तपासल्या जात नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। दरम्यान उद्धव ठाकरेंचं फक्त पैशांवर लक्ष असतं, त्यांच्या हातून कधी पैसे सुटत नाहीत, त्यांच्या बॅगेत काही नसतं असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। हेलिकॉप्टरमधून तपासणी करताना बॅगेची ते निवडणूक आयोगाच्या लोकांना तरी काय कळतं की नाही? कोणाची बॅग तपासायची, कोणाची नाही तपासायची? ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बॅगेतनं पैसे घेऊन जाणार आहे, एवढं तरी समजायला पाहिजे। आतापर्यंत अनेक शिवसैनिकांना विचारून बघा, अनेक उमेदवारांना विचारून बघा, पैसेच सुटत नाही हातातनं, बॅगेत कोण घेऊन जाणार? काय तपासताय त्याच्या हातामध्ये? सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी झाल्यानं महाविकास आघाडीकडून संताप व्यक्त केला जातोय। उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी केल्यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे। रडीचा डाव खेळला जात असून फक्त विरोधी पक्षाची बॅग चेक केली जाते, जे सत्तेत आहेत त्यांच्या बॅग का चेक केल्या जात नाहीत असा सवालही सुप्रिया सुळेंनी केलाय। असं घाणेरडं राजकारण फक्त महाराष्ट्रामध्येच होतंय असं देखील त्या म्हटल्यात। तो रोज उद्धव जी का बैग चेक करेंगे और जो सत्ता में उनका कुछ नहीं चेक, वो तो चल ही रहा है सब कुछ। अरे मेरे निर्वाचन क्षेत्र में मैं जब लड़ी थी तो 24 घंटा बैंक चालू थी। इस देश में कौन सी बैंक 24 घंटा चलती है? भोर में तो पैसा मिला था, उसका क्या हुआ आगे? उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरून बच्चू कडू यांनी देखील संताप व्यक्त केलाय। पाहूयात। मला वाटतं मग सगळ्याच तपासलं पाहिजे ना। उद्धवजीची तुम्ही बॅग तपासता तर मग बाकीच्या गाड्या तपासत ना तुम्ही, हे गलत आहे। निवडणूक आयोगच पार्टीचं झालाय, देशातली लोकशाही संपली। संविधानाला आम्ही पाहतोय हात लावून तुडवण्याचा जो प्रयत्न होत आहे हे चुकीचं आहे। निवडणूक ही निपक्ष निस्वार्थपणे झाली पाहिजे। उद्या जर ह्या निवडणुकीवर अशा प्रकारचे हस्तक्षेप वाढले तर लोकांचा विश्वास होईल आणि मग जे बटन दाबणारे लोक उद्या हातात गोटे घेईल।
पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। आता या वक्तव्याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। अदानींसोबत कोणतीही बैठक झाली नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राज्यात आणण्यासाठी दिल्लीत 5 बैठका झाल्या। 5 वर्षांपूर्वी काय घडलं, कुठे बैठक झाली, त्यात कोण होतं हे सगळ्यांना माहिती आहे। अमित शहा होते, गौतम अदानी होते, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, मी स्वतः आणि शरद पवार साहेब देखील बैठकीत होते असा दावा अजित पवार यांनी केलाय। महाविकास आघाडीच्या निर्मितीची चर्चा सुरू असतानाच अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शपथ घेतल्याचं समोर आलं। नंतर हे सरकार काहीच तासांमध्ये कोसळलं आणि अजित पवार स्वगृही परतले। एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा गौप्यस्फोट केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। दादा 5 वर्षापूर्वी गौतम अदानी आणि अमित शहा यांनी मध्यस्थी केली होती। नाही अशी काही मध्यस्थी झाली। तर पहाटेच्या शपथविधीच्या चर्चेचं अजित पवार यांनी खंडन केलं असल्याचं पाहायला मिळतंय। कुठलीही बैठक झाली नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि अजित पवारांच्या याच वक्तव्यावर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण पाहूयात। 2.5 वर्ष आम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली, पण गौतम अडाणीला हे सरकार नको होतं। ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे, ओरबाडायचा आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली, त्यासाठी अडाणीचा वापर केला। हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता, हे अजित पवार कबूल करतायत। यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का? आता देश जर अदानी चालवत असतील, राज्य अदानी चालवत असतील आणि जर अजित पवारांचा निर्णय पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर जाण्याचा ठरला असेल तर मात्र मला वाटतं की त्याही वेळेस होते आणि त्यामुळं अदानींनी सांगितल्यामुळं अजितदादा पुन्हा गेलेत का याचं उत्तर अजितदादांनी द्यावं। एक तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारायला लागेल, कारण मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते, रीड माय लिप्स, अशी कुठलीही मीटिंग झाली ह्याची माहिती मला नाही। ही झाली का नाही हे मला माहिती नाही। पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे। मला अजूनही तो दिवस आठवतो, मी झोपले होते, सदानंद सुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय टीव्हीवर, जरा टीव्ही लावा। त्याच्यामुळे मला ह्या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला ह्या कुठल्याही मीटिंगबद्दल काही माहिती नाही, पहाटेच्या शपथविधीबद्दलही माहिती नाही। त्याच्यामुळे या सगळ्या ह्याची मीटिंग झाली का नाही, कुठे झाली, काय झाली, या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल। आम्ही कसं देणार? आम्हाला माहितीच नाही तर आम्ही उत्तर कुठून देणार? भोसरी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जयंत पाटील यांनी काल जाहीर सभा घेतली आणि या सभेदरम्यान एका नेत्यानं प्रचाराची वेळ संपते हे त्यांच्या लक्षात आणून दिलं। तेव्हा जयंत पाटील यांनी आमचं घड्याळ चोरी गेलं ते सापडेपर्यंत गप्प बसायचं म्हटल्यावर सभेसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना दाद दिली। मात्र पुढे बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आणि जगाच्या पाठीवर एकमेव पक्ष असेल ज्याच्या चिन्हाखाली न्यायप्रविष्ठ असल्याचं नमूद करावं लागतं आणि अजित पवारांची ही दयनीय अवस्था पाहवत नसल्याचं सांगत पाटील यांनी त्यांना चिमटा काढला। दरम्यान याच सभेत बोलताना गुंडगिरीच्या माध्यमातून धमकवणाऱ्यांचा निवडणुकीनंतर करेक्ट कार्यक्रम करूया असं म्हणत जयंत पाटील यांनी भोसरीतील महायुतीच्या उमेदवारावर देखील सडकून टीका केली आहे। तुम्ही काही चिंता करू नका। 20 तारखेला मतदान झाल्यावर 23ला मतदान झाल्यावर मोजणी झाली मताची की हे सगळे गुंड भोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देऊ। तुम्ही काही चिंता करू नका। आम्हालाही राज्य कसं करायचं कळतं, पण आम्ही गोड बोलून करतो। आम्ही दमदाटी देत नाही, पण कार्यक्रम करायचा त्यावेळी करतो। आता भारतीय जनता पक्षाने जाहीरच केले देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करून। माझ्याकडे घड्याळ आहे,
आमचा प्रॉब्लेम एक झालेला आहे, ते बरोबर आहे त्यांची काळजी. आमचं घड्याळ चोरीला गेलंय. पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाच्या चिन्हाच्या खाली आमचं हे सगळं न्याय प्रविष्ट आहे असं लिहावं लागतं. एवढी नौबत जे जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाची नाही, ती अजित पवारांच्या पक्षाची आलेली आहे.